नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2025 या नवीन वर्षातली पहिली एकादशी शुक्रवार म्हणजे 10 जानेवारी 2025 रोजी आहे। वर्षातली ही पहिलीच एकादशी आहे आणि ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। विशेष करून ज्या महिलांना संतान नाही, ज्यांना संतान सुखाची इच्छा असते, त्यांनी या दिवशी या एकादशीचं व्रत करून श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे। यांची पूजा केल्याने संतान सुख नाही तर जीवनात सुख समृद्धीही नांदते। पहा, ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांनी या दिवशी आवर्जून पुत्रप्राप्तीच्या सेवा ह्या करायच्या आहेत। त्याचप्रमाणे ज्यांना संतान आहे त्यांनी त्यांच्यासाठी देखील हे व्रत करायचं आहे। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, मुलांना अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, त्यांच्या बाधा, सर्व दोष, विघ्न हे नष्ट होण्यासाठी, मुलांच्या अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात प्रगती होण्यासाठी, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे। या दिवशी आईने मुलांसाठी या ठिकाणी फक्त एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित कसा करायचा, दिवा प्रज्वलित करताना काय करायचं आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तर बघा, वर्षातली ही पहिलीच एकादशी आहे जी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। या एकादशीच्या नावातच त्याचं महत्त्व दिलेलं आहे। आता ज्यांना संतान सुख नाहीये, ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे, त्यांनी या एकादशीच्या दिवशी आवर्जून सेवा करायच्या आहेत। या सेवा तुम्हाला सलग 40 दिवस करायच्या असतात। त्याचप्रमाणे ज्यांना मुलं किंवा संतान आहे त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी हे व्रत करायचं आहे। आता पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे। आपल्या देवघरात असलेल्या बघा विष्णूंचं रूप असलेले श्री बाळकृष्ण यांची पूजा आपल्याला पंचोपचारे करायची आहे। त्यांना दुधाने, पंचामृताने, पाण्याने अभिषेक घालून घ्या। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करा। त्यांना अष्टगंध, धूप, दीप, पिवळी फुले, पिवळी फळांचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे। यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता तुम्हाला शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही सकाळी 9, 9:30, 10 वाजेच्या दरम्यान करायचा आहे। तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच करू शकतात। ज्यांना हा उपाय सकाळी करणं शक्य नाही त्यांनी तिन्ही सांजच्या टायमाला संध्याकाळी हा उपाय केला तरी चालेल। बघा, तुम्हाला एकतर सकाळी किंवा संध्याकाळी या 2 वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे। उपाय अत्यंत प्रभावी आहे, यामुळे नक्कीच आपल्या मुलांची विघ्न, अडचणी ह्या नष्ट होणार आहेत। व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। एकादशी असल्यामुळे आपल्याला या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा, पूजा करायची आहेच। त्याचप्रमाणे आपण जो उपाय करणार आहोत या उपायासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। कणकेचा दिवा बनवताना यात मीठ घालू नका, चिमूटभर हळद घाला, याचा एक दिवा बनवा। या दिव्यामध्ये जोड वात घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला गाईचं तूप घालायचं आहे। जर का गाईचं तूप नसेल तुम्ही इतर तूप घालू शकतात, त्यात तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे। आणि जर का तुमच्याकडे तूप नसेलच तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल, परंतु शक्यतो हे उपाय करताना आपण तुपाचा वापर करायचा आहे। तुम्ही तेल जरी घालत असाल तरी देखील तुम्हाला त्यात चिमूटभर हळद टाकायची आहे। आता या दिवशी बघा एकादशी असल्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद घालायची आहे। त्यानंतर आपण हा दिवा आपल्या देवघरासमोर घेऊन यायचा आहे। एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू ओलं करून घ्या, त्याने एक स्वस्तिक काढा। या स्वस्तिकला हळदी कुंकू लावून घ्या, त्यावर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि यावर हा दिवा ठेवायचा आहे। हा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवून देवघरात हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण देवघरात जो देवांसाठी दिवा लावलेला आहे तो वेगळा
आणि हा दिवा आपल्याला मुलांसाठी वेगळा प्रज्वलित करायचा आहे। ह्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला तिथे बसून एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। यानंतर आपल्याला श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे। तुमच्या मुलांच्या काही अडचणी असतील त्या अडचणी सांगायच्या आहे। तुमच्या मुलांचे काही दोष असतील ते निघून जाऊ दे, नष्ट होऊ दे, मुलांची इडापिडा जाऊ दे, मुलांची त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। त्यानंतर हा दिवा तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हा दिवा उचलून तुम्हाला निर्मल्यात टाकायचा आहे। या खालचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात। हा दिवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी या पद्धतीचा एक दिवा पुत्रदा एकादशीच्या दिवशी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे। ज्यांना संतान नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आवर्जून या पद्धतीने उपाय करायचे आहे। ज्यांना संतान आहे त्यांनी त्यांच्या सुखासाठी या पद्धतीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही महादेवांच्या मंदिरात देखील याच पद्धतीने एक दिवा हा प्रज्वलित करू शकतात। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आवर्जून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे।